स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत पुण्यातल्या छत्रपती संभाजीराजे उद्यान इथे। इथे ना दरवर्षी फुले, फळे, भाजीपाला यांच्या स्पर्धा आणि प्रदर्शन असतं। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हे प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे, पण ना शनिवार रविवार हे प्रदर्शन असल्यामुळे ना इथे भरपूर अशी गर्दी होती प्रदर्शनाला। त्यामुळे मेन गेट बंद ठेवला होता आणि बाजूच्या साईडने एंट्री चालू ठेवलेली त्यांनी। ह्या प्रदर्शनामध्ये ना विविध फळांच्या, फुलांच्या साह्याने खूप छान छान अशा सजावटी केलेल्या असतात। पुण्यामध्ये येत्या 14-15 तारखेला म्हणजे शनिवारी आणि रविवारी हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। इथे ना वेगवेगळ्या फळांचा आणि फुलांचा वापर करून ना खूप सुंदर सुंदर अशा काही कलाकृती बनवलेल्या असतात, त्या तुम्हाला इथे पाहायला मिळतात। आता हे जे तुम्ही पाहताय ना, हे पूर्ण लाकडाचा वापर करून बनवलेल्या काही कलाकृती आहेत। त्यामध्ये ही छान छान अशी फुलं रचण्यात आलेली आहेत। खूप सुंदर आकर्षक अशा गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील। इथे बऱ्याचशा वनस्पती तुम्हाला पाहायला मिळतील, त्याचे गुणधर्म पाहायला मिळतील, त्याबद्दल आपल्याला वेगवेगळी माहिती सुद्धा समजते। इथे फळांच्या, फुलांच्या सुशोभीकरणाच्या स्पर्धा सुद्धा घेण्यात येतात आणि या स्पर्धेची ना बक्षिसे सुद्धा काढली जातात। त्याच्यामुळे तुम्ही त्या स्पर्धांमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता। पुण्याच्या जंगली महाराज रोडवरच्या छत्रपती संभाजीराजे उद्यानामध्ये ना दरवर्षी हे प्रदर्शन भरवण्यात येतं। तुम्हाला जर इथल्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचं असेल ना, फुलांच्या काही सजावटी तुम्हाला छान छान करता येत असतील किंवा फळं वापरून तुम्हाला खूप छान छान अशा काही सजावटी करता येत असतील ना, तर तुम्ही इथल्या स्पर्धांमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता। जेव्हा हे एक्झिबिशन असतं ना, त्याच्या 10-15 दिवस आधी इथे अर्ज किंवा प्रवेश प्रक्रिया सुरू होते स्पर्धांसाठी। विविध फुलांचा वापर करून ना ह्यांनी खूप छान छान अशी सजावट इथे केलेली आहे। आत्ता जो आपण पाहिला ना, तो मेन एंट्री गेट आहे, पण यावेळी ना इथे प्रचंड गर्दी झाल्यामुळे आणि नेमकं शनिवार रविवारी हे प्रदर्शन असल्यामुळे ना इथे भरपूर गर्दी झाली होती। त्यामुळे त्यांनी मेन गेट बंद ठेवलेला आणि दुसऱ्या बाजूने एंट्री सुरू केली होती। तुम्ही इथे पाहू शकता विविध वेगवेगळ्या रंगाच्या फुलांनी वगैरे किती सुंदर त्यांनी इथे काय काय आकृती बनवल्या आहेत। खूप सुंदर अशी शंकराची पिंड, नंदी बाप्पा, त्याचबरोबर हा तोफ तुम्ही पाहताय। खूप छान छान असं हे सगळं फुलांच्या साह्याने त्यांनी बनवलेलं आहे। तुम्ही जर पुण्यातल्या असाल आणि हे एक्झिबिशन जर तुमचं मिस झालं असेल ना, तर खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे। संभाजी उद्यान हे खूप जास्त मोठं उद्यान आहे आणि या उद्यानाच्या टप्प्याटप्प्यावरती त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कलाकृती केलेल्या आहेत। जसं की आता तुम्ही पाहिलं, अजितदादा पवारांची खूप सुंदर अशी रांगोळी, हाताने काढलेली रांगोळी तिथे आहे। इथे त्यांनी एक बोर्ड सुद्धा लावलाय, जिथे तुम्हाला पुण्यामध्ये हवा सगळ्यात खराब कशामुळे किंवा प्रदूषित कशामुळे होते इथे तुम्हाला टिक मार्क करायचं आहे, जे रिझन्स तुम्हाला योग्य वाटतात त्याच्या समोर। त्यानंतर समोरच त्यांनी हा ना हॉल बनवलाय। ज्यांनी ज्यांनी फळे आणि फुले स्पर्धांमध्ये भाग घेतला होता ना, त्या सगळ्यांच्या कलाकृती इथे मांडण्यात आलेल्या आहेत। त्यासाठी हा एक हॉल आहे। या स्पर्धांमध्ये ज्यांचे नंबर येतील ना, लगेचच इथे ना बक्षीस वितरण सोहळा सुद्धा असतो। रविवारी 5 वाजल्यापासून या बक्षीस वितरण सोहळ्याची सुरुवात होती, मग संध्याकाळी 8:30 पर्यंत हा सोहळा होता। आपल्या कुटुंबासोबत आवर्जून यावं ना असं हे प्रदर्शन असतं आणि हे प्रदर्शन ना दरवर्षी पुण्यामध्ये भरवलं जातं। त्यामुळे यावर्षी जर तुमचं हे प्रदर्शन पाहायचं चुकलं असेल ना, तर पुढच्या वर्षी आठवणीने ह्या प्रदर्शनाला भेट द्या।
लहान मुलांसाठी अशी प्रदर्शनं ना खूप महत्त्वाची असतात, कारण की ना मुलांना मग वेगवेगळ्या फळांचे फुलांची माहिती समजते. त्याचबरोबर त्या फळांचा काय उपयोग होतो, वेगवेगळ्या वनस्पतींचा काय उपयोग असतो हे मुलांना पाहायला किंवा शिकायला मिळतं. त्या फुलांचा किंवा त्या फळांचा वापर करून खूप सुंदर सुंदर अशा कलाकृती इथे बनवलेल्या आहेत त्या पाहायला मिळतात. काल आणि परवा 2च दिवस हे एक्झिबिशन असल्यामुळे आज ते एक्झिबिशन संपलंय. पण तुमचं जर हे एक्झिबिशन पाहायचं राहिलं असेल ना, तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हे पाहू शकता आणि तुमच्या मुलांना सुद्धा दाखवू शकता. पुण्यामधले असलेले खूप छान छान असे ट्रॅव्हल स्पॉट पाहायला किंवा मग असे जे ट्रेंडिंग एक्झिबिशन्स वगैरे असतात, जे फ्ली मार्केट असतात, त्यांच्यासाठी ना आपल्या चॅनलला नक्कीच फॉलो करा. चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.